नमस्कार मित्रांनो, राधे राधे, जय श्रीराम. स्वागत आहे तुमच्या आजच्या ब्लॉगमध्ये. ॲक्च्युली आपला आज चौथा ब्लॉग आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण बऱ्याच काही गोष्टी चांगल्या पण बघणार आहे आणि वाईट पण बघणार आहे, जे की तुमच्या भावासोबत आज झालेलं आहे. तुम्हीसुद्धा विचारात पडणार आहे आज की कसं काय झालं आज भावासोबत असं. तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा त्या गोष्टीची काळजी घ्या. तसं आपण डिस्कस करू आता. ठीक आहे. तुम्ही माझ्या फेसवरून बघू शकता मित्रांनो की मी किती थकलेलो आहे आज. कारण की आज मला लाँग डिस्टन्सच्या ऑर्डर पडलेल्या आहेत आणि मी ऑलरेडी थकलेलो होतो आज दिवसभर आणि त्यामुळे माझा फेससुद्धा तुम्ही बघू शकता. आणि आता वेळ पण खूप झालेली मित्रांनो, जसं की मी तुम्हाला दाखवतो. बघा तुम्ही टाईम किती झालेला आहे मित्रांनो, तुम्हाला टाईम दाखवतो मी. हे बघा मित्रांनो किती वाजलेले आहेत आणि हा माझा डेलीचाच टाईम आहे मित्रांनो. डेलीचा माझा टाईम 2-3 असे वाजतात, कारण की बिकॉज मला व्हिडिओसुद्धा बनवायचे असतात ना मित्रांनो. सो त्यामुळे हा माझा डेलीचाच टाईम आहे मित्रांनो. कारण की मला ब्लॉग बनवतो आहे मी, तर तो एडिटसुद्धा करावा लागतो आहे. नंतर त्याला अपलोड करण्यासाठी थोडी स्क्रिप्ट वगैरे व्यवस्थित मॅच करून करावं लागतं मित्रांनो. रात्री येताना मला उशीर होत असतो तिकडून आणि आल्यानंतर परत ब्लॉगचे क्लिप्स एकत्र करण्यानंतर नेक्स्ट डेसाठी स्क्रिप्ट वगैरे बघणं, बऱ्याच काही गोष्टी असतात मित्रांनो. कारण की याच्यात खूप वेळ जात असतो हे बनवण्यासाठी. असं काही गोष्टी असतात मित्रांनो. परत आणखी रील्स बनवायला, शॉर्ट्स बनवायला या ब्लॉगमध्ये खूप टाईम जात असतो. पण आपल्याला काहीतरी करायचं आहे तर आपल्याला मेहनत तर करावी लागेल मित्रांनो, हे तर तुम्हाला माहितीच आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की आज माझ्यासोबत काय झालं. हे बघा, मी इकडून जात असताना ऑर्डर घेण्यासाठी मला जायचं होतं. सो असा विषय झाला मित्रांनो, मी बाईकवर जात असताना रॉंग साईडने जात होतो. कारण रॉंग साईड जात होतो आणि हॉर्न देत जात, कारण की मध्ये बरेच लोक चालत होते ना. त्यामुळे मी माझ्या गाडीत बाईकचा जो हॉर्न आहे तो मोठा आहे मित्रांनो, तो मी ते देत होतो आणि मला माहीतच नाही की समोर पोलीस आहेत. आणि भाई ते पोलीस डायरेक्ट अचानक आला ना. मी डायरेक्ट पॅन्टचा कलर बघितला, त्यांचा खाकी कलरची पॅन्ट होती आणि मी अचानक शॉक झालो. भाई ते मामा येऊ लागले मला थांबवायला आणि मी कशाचा थांबतोय, मी रॉंग साईड आणि परत तिकडून येणाऱ्या गाड्या वेगळ्या आणि मी थांबलोच नाही. आणि परत लगेच समोरून लगेच एक बाईक आली, मी तिला धडकलो. अरे बाप, आणि मागं पोलीस. म्हटलं आता भाई एकदम गेम आहे म्हटलं आता. आणि मी डायरेक्ट कशा तरी कट मारून मिरून लगेच निघायला लागलो, तर समोरून तिकडून गाड्या लागल्या कॉर्नरवरून इकडून तिकडून. पण भाई मी काही थांबलोच नाही आणि डायरेक्ट लेफ्ट साईडला टर्न घेतला आणि रॉंग साईडने एकदम 1-1.5 किलोमीटर रॉंग साईडने गेलो मित्रांनो. खूप रिस्की गोष्ट केली होती मी आज आणि या गोष्टीचं तुम्ही लक्ष ठेवा मित्रांनो, खरंच असं करू नका. मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगतो, पर्सनल एक्सपिरियन्स. खूप रिस्की होता आज. मी 1-2 वेळेस वाचलं मित्रांनो. तेव्हाच ते ठीक होतं की जर मी पोलिसांजवळ थांबलो असतो तर ते चांगली गोष्ट झाली असती. बट ती तेव्हाची कृपा की माझ्यासोबत काही वाईट झालं नाही. तर खूप वाचलं मित्रांनो मी. त्या माणसाला पण माझ्यामुळं त्रास झाला. मी तिथं सुद्धा नाही थांबलो, बिकॉज त्या माझ्या मागं पोलीसच होते आणि समोरून त्या माणसाला सुद्धा धडकलो मी आणि परत तिथून मी कल्टी मारले मित्रांनो. तर परत आणखी त्यातल्या त्यात तर रॉंग साईडनं गेलो, तर ती खूप मोठी चूक होती माझी. पण मी थँक्यू म्हणतो देवाला की मला सुखरूप आज घरी आणलंय. आणि आपण नंतर दुसरी गोष्टीबद्दल बोलू मित्रांनो. तर ती होती की मला आज बाई माझी ड्रीम कार दिसली बाई. ती म्हणजे मी एकदम, मला खूप मनापासून आवडते मित्रांनो. तर तिचं नाव आहे डिफेंडर. ती तुमच्या भावाला खूप आवडते मित्रांनो. आणि मी जेव्हा जात होतो ब्रिजवरून तर मला लँड रोडचा शोरूम दिसला अचानक. तर मी तिथं थांबलो बाई आणि तुमच्या भावाने लगेच व्हिडिओ घेतला त्या कारचा. आणि बाई खरंच ती कार मला खूप मनापासून आवडते मित्रांनो. तुम्हाला तर माहितीच आहे, डिफेंडर आणि लँड रोवरचा काय विषयच काय, डायरेक्ट बाई खतरनाकच आहे. आणि बाई आपली जर देवाने साथ दिली तर आपण 100% ती कार घेणारच बाई. हा माझा तुम्हाला शब्द आहे मित्रांनो. जर तुमच्या भावाची लाईफ सेट होईल पुढे चालून तर ती तर होणारच मित्रांनो. आपण काही थांबणार नाही ते केल्याशिवाय. आणि तुमच्या सारख्यांचा सपोर्ट असल्यावर मित्रांनो, तर मग तर काही विषयच नाही मित्रांनो. तर लवकरच होऊन जाईल, काही विषय नाही आहे. एवढं मला कॉन्फिडन्स आहे स्वतःवर. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्ही बघा आणि एन्जॉय करा. तर चला मित्रांनो, तुमचा भाऊ निघला आहे आता धंद्या पाण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता आपण चाललो आहे झोमॅटो डिलिव्हरी करण्यासाठी, जेणेकरून आपल्याला काही थोडीफार अर्निंग होणार आणि ती आपल्याला हेल्पफुल ठरणार. तर बघा मित्रांनो, आपली धन्नो कशी उभी आहे. आता आपण तिला स्टार्ट करणार आणि पळणार. तुमचा भाऊ आलेला आता पहिली ऑर्डर घेण्यासाठी. तुम्ही बघू शकता मित्रांनो, पाऊस पडतोय बारीक बारीक आणि ज्याने मला थोडंफार वल्ल केलेलं आहे. आणि
बरंच काही आता आपण बघणार आहे या ब्लॉगमध्ये. बघूयात आता हळूहळू पार्सल घ्यायला जातो आणि त्याला घेतो आणि मग मित्रांनो परत आपण निघूयात त्या दिशेने. बघा आपल्या बाईकवर थोडं थोडं पाणी पडलेलं आहे, थोडं थेंब पडलेले आहेत पावसाचे. बट काही एवढं ओरलं नाही केलं त्याने मला, बट पडलं आहे, थोडं पाऊस पडला आहे. तर मित्रांनो तुमचा भाऊच्या सोबत विषय असा झाला आहे भावांनो, आता तुम्हाला काय सांगू बाई. पोलिसांनी तुमच्या भावाला पकडलं होतं भावांनो, पण मी काही थांबलो नाही बाई. वाट लागली तुमच्या भावाची आज. डायरेक्ट असा पळालो बाई तिथून. डायरेक्ट पोलिसांनी गाडी पकडली होती, मी डायरेक्ट स्पीडमध्ये रॉंग साईडने आणि समोर एकाला भिडलो डायरेक्ट भावांनो. खतरनाकच सीन झाला डायरेक्ट. असं विचार करूनच डेंजर वाटते भावांनो. खतरनाक. ते बिचाराला पण काही टच नाही झालं, लागलं नाही जास्त, गाडीला टच झालं होतं. बट बाई असं तुम्ही करू नका, मला हीच रिक्वेस्ट करतो तुम्हाला. आता मी तरी चाललो आहे, लॉंग डिस्टन्सने चाललो आहे थोडं, तरी अशी भीती मनात की तिकडच्या साईडला नको यायला पोलीस, कारण की तिथूनच ते जवळच आहे. बट असं नको व्हायला की तिथून येणार आणि मग परत मला पकडणार. बाई विषय खूप आड झाला आहे आज. तर डायरेक्ट काय झालं, कसं काय झालं काही समजत नाही मला. पण अचानकच मला असं वाटत होतं बाई, भीती वाटत होती. मी 1-1.5 किलोमीटर रॉंग साईडने आलो आहे. असं वाटत होतं की मागं मागं तर नाही येते ना पोलीस. तर मित्रांनो तुम्ही असं करू नका मित्रांनो, कधी रॉंग साईडने जाऊ नका. मी तर आता जिंदगीमध्ये रॉंग साईडने जाणार नाही मित्रांनो कधी. आणि तुम्ही बी या गोष्टीची काळजी घ्या मित्रांनो. तर मित्रांनो आपण पहिलं पार्सल द्यायला आलेलो आहे सुखरूप पद्धतीने एकदम. तर आपण तो डिलिव्हर करणार मित्रांनो एकदम पद्धतशीर. तर आता आपण लिफ्टमध्ये जात आहे पार्सल देण्यासाठी. ॲक्च्युली मला लक्षात नाही कोणत्या फ्लोअरवर गेलो होतो. सो मित्रांनो आता आपण ह्या पार्सल दिल्यानंतर परत सेकंड पार्सल बघूयात आता कुठे येतो काय येतो. तर चला मित्रांनो आता आपण लिफ्ट नंतर खाली आलेलो आहे परत, आणि आता आपले धन्नोकडं जायचं आणि धन्नोवर बसायचं आणि परत जायचं दुसरा पार्सल घ्यायला मित्रांनो, कारण की आपल्याला तेच काम आहेत आता दिवसभर. तर आता आपण बघा मित्रांनो, ही तुम्ही बघू शकता की TCS कंपनी, ज्यात बऱ्याच लोकांचे स्वप्न असतात की मी जॉब करावं. तर मित्रांनो आता आपण चाललो आहे ऑर्डर घेण्यासाठी, जे की बहुतेक इथं 500 मीटरवर आहे. तर ती घेऊन आपल्याला 10 किलोमीटरवर जायचं आहे मित्रांनो, डायरेक्ट 10 किलोमीटर. तर पुण्यामध्ये 10 किलोमीटर फिरणं म्हणजे खूप डेंजरस सीन असतं मित्रांनो. ट्रॅफिक वगैरे असते संध्याकाळी आणि बरेच सिग्नल वगैरे ट्रॅफिक, आणि परत त्यातल्या त्यात आणखी असे मामा लोक येतात आणि आपल्याला खूप प्रॉब्लेम होतो आणि डिलिव्हरीसाठी पण उशीर होतोच मित्रांनो, कारण की खूप वेळ जातो त्या गोष्टीमध्ये आणि ऑर्डर पण पेंडिंगमध्ये पडते. सो बऱ्याच गोष्टी कॅन्सलेशन वगैरे ते बरंच फॉलो करावं लागते. झोमॅटोचे पण काही रूल्स रेग्युलेशन असतात मित्रांनो, तर तुम्ही ते फॉलो करायला पाहिजे मित्रांनो. तुमच्या भावाकडून काही गोष्टी होत नाही फॉलो, तर तुम्ही करा मित्रांनो तशा. तर आता आपण चाललो आहे त्या 10 किलोमीटरच्या पार्सल देण्यासाठीच. अर्धा डिस्टन्स आपलं जवळपास कवर झालं आहे मित्रांनो. तर आता आपण जाणार आहे आणि तो पार्सल दिल्यानंतर तर तुमच्या भावाला भाई चांगली मोठी रक्कम भेटणार आहे. बहुतेक ती 100 रुपये अशी काहीतरी असणार आहे. सो आपण तिला एन्जॉय करणार आहे, कारण की 10 किलोमीटरचा डिस्टन्स होतं, काही जवळ नाही मित्रांनो. सो तेच मला तुम्हाला सांगायचं होतं मित्रांनो. आता बघूयात आपण आणि ते ऑर्डर. तर मित्रांनो आपण ती ऑर्डर घेऊन आलेलो आहे, ज्याचं आपण वाट बघत होतो. 100 रुपयाची ऑर्डर आपण आणलेली आहे मित्रांनो. आणि रेसिडेन्सी खूप छान होती मित्रांनो. हे बघू शकतो तुम्ही किती छान इंटेरियर वगैरे आहे नाही का, येलो लाईट वगैरे एकदम खतरनाक वाटतंय. हे बघा तुमचा भाऊ कसा लिफ्टमध्ये आला आहे आणि हे बघा त्याचा लुक बघा कसा दिसतोय, एखाद्या चोरासारखा दिसतोय. बट काय करणार आहे मित्रांनो, थंडी वगैरे असती तर आपल्याला अशा टाईपमध्ये जावं लागतं पॅक वगैरे होऊन, कारण की फेस पण खराब होत असतो, माती वगैरे धूळ खूप असते पुण्या साईडला. सो त्यामुळे तर आपल्याला स्वतःची पण काळजी घेता आली पाहिजे मित्रांनो काम करत असताना. असं नाही की फक्त काम करतो म्हणून काम करतो आहे. तर बघा मित्रांनो तुम्ही बघा, 108 रुपये आपण अर्निंग केली. तर मित्रांनो आपण चाललो आहे आता. बाई तुम्ही बघा आता तुमच्या भावाची आवडती ड्रीम कारचं शोरूम आहे बाई समोर. बाई मला अशी खुशी होते बाई ते बघून, खतरनाक बाई एकदम. मी तिथं स्पेशल डायरेक्ट हायवेवर थांबलो होतो मित्रांनो त्या कार्स बघण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, तेव्हा तिथं डिफेंडर दिसते उभी व्हाईट कलरमध्ये एकदम सेक्सी लुकमध्ये बाई. एकदम मला मनापासून खूप आवडते मित्रांनो ती कार. आणि मी खूप पर्सनली खूप गरीब आहे त्या गोष्टीच्या. आणि हे बा परत मी पुढे गेल्यानंतर परत थांबलो आहे आणि परत शूट करतो आहे त्या कारचा. आणि बाई तुमच्या भावाला ती कार पाहिजे म्हणजे पाहिजेच आहे मित्रांनो, घेणारच. तर चला मित्रांनो, हे बा तुम्ही आता बघा इथं किती गर्दी झालेली आहे. आणि आज काय झालं आहे काय माहिती,
तर मित्रांनो चला आता आपण आलो आहे नवीन रेसिडेन्सीमध्ये पार्सल घेऊन. तर या रेसिडेन्सीमध्ये आपल्याला जायचं आहे बहुतेक कितव्या फ्लोअरला बघूयात आता. आणि मित्रांनो मला आज कळत नाही की आज बऱ्याच ठिकाणी मला झोमॅटो पार्टनरची गर्दी दिसते. तर काय माहिती आता काय नाही काय माहिती. आता बर्गर किंगचं पार्सल घेऊन चाललो आपण मित्रांनो. बर्गर किंगचं टेस्ट खूप भारी लागते बरं मित्रांनो. मी एकदा ना बर्गर किंगचा जो बर्गर होता तो खाल्लेला, खूप मस्त लागतो आहे. बर्गर किंगचं जे असतं ते बर्गर खूप छान लागत होता. तर मित्रांनो आता आपण ऑर्डर डिलिव्हर करणार आहे. तर बघा आणि किती पैसे भेटलेले आहेत आपल्याला आता ते तर काही दिसत पण नाही. किती भेटले बाई? अरे यार ती 36 रुपये भेटलेले आहे तुमच्या भावाला. आणि ते डिस्टन्स बी बघू शकता तुम्ही, काहीतरी 4 किलोमीटर आहे. परत तुमचा भाऊ आणखी एक पार्सल देऊन आलेला आहे भावांनो. आणि तिथं सिक्युरिटीने गेटवर परत मास्क काढायला लावलं आहे मला. आणि मला मास्क काढायला लावल्यावर बराच असा राग येतो ना मित्रांनो. पण आता काय करणार आहे, बराच रेसिडेन्सीचे रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात. तर असं लोकांना नको वाटायला की चोर वगैरे आला आहे सो त्यामुळे. तर बघा मित्रांनो इथं कसं इंटेरियर छान दिसतं इथं पण. रेसिडेन्सी छान होती. पण सिक्युरिटी मामा बोलतील म्हणून मी काही त्यांना कळू दिलं नाही की मी शूट करतो आहे तिथं जरासं. तेव्हा मित्रांनो किती लोक तिथं उभे आहेत वेटिंग करायला. तर मित्रांनो आता तुमच्या भावाने पार्सल घेतलेलं आहे आणि आता जाणार आहे परत पार्सल देण्यासाठी. बहुतेक 900 मीटरवरच आहे काहीतरी याचं ड्रॉप लोकेशन. तर आता आपण जाऊयात मित्रांनो. तर हळूहळू निघूयात आपल्या मार्गाला आणि बसूयात धन्नोवर आणि जाणार रॉकेटसारखं बाई. असं जाणार चेंडू. तेव्हा बाई तुम्ही बघू शकता बिचारे लोक कसे उभे आहेत तिथं पार्सलचा वेट करतायत. ऑर्डर कधी रेडी होती काय. अरे बाई ये बघ, इकडे 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 चल चल चल. ओय ओय इधर आना. चल टोमॅटो मारू दोघं पण. चल चल चल. तर ऐकायला पण नाही येत. येत नाही का मग जाऊ का मग? घाबरू लागले. तर मित्रांनो आता आपण घरी जायला निघूयात. कारण की मी आता खूप थकलेलो आहे. कारण की बऱ्याच दूरच्या ऑर्डर आल्या होत्या आणि त्या आपण कंप्लीट केलेल्या आहे मित्रांनो. तर आता मी घरी जायला निघलेलो आहे आणि खूप भूक लागलेली आहे मित्रांनो. सगळ्यात पहिले आता काहीतरी खाण्यासाठी बघूयात काहीतरी. मला मोस्टली तर रात्री मी रोलच खात असतो आहे, जे की आलू चिली रोल म्हणून असतो आहे ते खातो आहे. नाही तर कधी पनीर रोल खात असतो. तर आता बघूया आता आपण जर ते शॉप ओपन असलं तर मग तो पार्सलच घेऊन जाणार आपण आणि मग घरी गेल्यावर फ्लॅटवर ते खात बसू. आता मग काय करणार आहे. नाहीतर मग आणि परत आपल्याला रूमवर गेलेलं आता परत व्हिडिओसुद्धा एडिट करायचा आहे परत मित्रांनो. कारण की मी ते एडिटच करत असतो आहे आणि रात्री बराच उशीर होत असतो मला या गोष्टी करताना. सो बऱ्याच गोष्टी मॅनेज पण करावं लागतात मित्रांनो. सो त्यामुळे तर हे बघा मित्रांनो हीच ती प्लेस आहे जिथं मला पोलीस मामांनी अडवलं होतं. तर मी इकडून येत होतो रॉंग साईडने, तिकडच्या साईडने. आणि आता मी जे जातो आहे ती करेक्ट साईड आहे, बरोबर आहे ही साईड. पण मी तिकडून येत होतो आणि मला माहीतच नाही इकडून असतील पोलीस आणि वाटत पण नाही की इकडं पोलीस असतील. मी अचानक गाडी टाकली एकदम थोडं स्पीडमध्येच होतो मी चांगलं आणि हॉर्न देत होतो. अचानक आले ना भाई आणि मला वाटलं चावी काढतात काय, बट मी चान्स नाही दिला. त्यांनी मला हात लावला होता, पकडलं होतं. बट मी डायरेक्ट स्पीडमध्ये गाडी ओव्हर स्पीड केली आणि भाई तिथून डायरेक्ट पुढं गेलो आणि समोरच्या एका व्यक्तीला थोडंसं भिडलो, फक्त त्याच्या बाईकला लागलं. बिचाऱ्या माणसाला काही टच नाही झालं. सो पळालो तिथून. तर चला मित्रांनो आता आपण आलेलो आहे. तर ऑर्डर दिलेली आहे तशी मी आता आलू चिली रोलची दिलेली आणि ती ऑर्डर घेऊन आता आपण घरी घेऊन जाणार आहे. इथं नाही खाणार मी, कारण की इथं यांचा शॉप क्लोज करायचा पण टाईम झाला आहे आता. तर त्यांचा मेनू कार्ड आहे. तर आता आपण ऑर्डर घेतलेली आहे मित्रांनो आणि इथून आता लवकर फरार व्हायचं आहे आणि फ्लॅटवर जाऊन लवकर फ्रेश वगैरे व्हायचं आहे आणि पहिले पोटात टाकायचं आहे आता ही गोष्ट. आणि जरा आपण मग थोडं विचार करूया व्लॉग वगैरे कसा एडिट करायचं, काय करायचं, मग तसं आपण सुरुवात करूया. तर असा होता मित्रांनो आपला आजचा व्लॉग नाही का. आता आपण घरी चाललो आहे म्हणून काय थोडं बोलूयात काय त्या गोष्टींवर मित्रांनो, जे की तुम्ही टाळल्या पाहिजे मित्रांनो. मी तुम्हाला कधी पण असं भावासारखा सल्ला देत असतो मित्रांनो. माझ्याकडून जी चूक झाली तुम्ही ती खरंच तुमच्या रिअल लाईफमध्ये करू नका मित्रांनो. कारण की मी 1-2 वेळेस खरंच तिथं वाचलं मित्रांनो. त्या देवाचं मी थँक्यू म्हणतो देवाला की मला
व्यवस्थित घरी पोचवता येतो आणि तुम्ही या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. कधीच तुम्ही रॉंग साईडला जाऊ नका मित्रांनो. रॉंग साईडने जात असताना व्यवस्थित गाडी वगैरे बघायची, इंडिकेटर द्यायचं, स्लो जायचं मित्रांनो कधी पण. मी आज ओव्हर स्पीडमध्ये होतो तर मी वाचलो मित्रांनो खूप, कारण की मग मला दोन्हीकडून खतरनाक गेम केला असता माझा. ज्याला मी भिडलो त्याने सुद्धा आणि मागून परत पोलीस मामाने केला असता. म्हणजे आज म्हणजे कसा वाचलाय मी तो विचार करतो मित्रांनो. माझ्या बऱ्याच वेळ ते डोक्यात होतं आणि मी ते परत त्यातल्या त्यात आणखी 1 ते 1.5 किलोमीटर आणखी रॉंग साईड गेलो मित्रांनो. सो मला खूप वाईट वाटलं त्या गोष्टीचं. सो असं तुम्ही करू नका मित्रांनो. आणि झोमॅटोचे पार्टनर असताना तर बिलकुल करू नका. ती गोष्ट खूप रिस्की आहे मित्रांनो. तुमचा भाऊ आलेला आहे आता सुखरूप घरी. सो मित्रांनो धन्यवाद तुम्ही आपला ब्लॉग बघितल्याबद्दल. तर मित्रांनो प्लीज काही कमेंट वगैरे लाईक वगैरे करून जावा मित्रांनो. कमेंटमध्ये प्लीज तुमच्या भावाला काहीतरी सांगा की काही इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर मी नक्की त्या गोष्टीकडे फोकस करेल आणि मला आवडेल तुम्ही माझ्या व्हिडिओला काही कमेंट केली तर मित्रांनो. थँक्यू.